प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मुक्ता सागरला सांगते, मी काहीही करेन, चूक माझी आहे ना, या सगळ्यामध्ये मी काहीही करून हे पैसे गोळा करेन. त्यावरती सागर म्हणतो, वेड्यासारखं बडबडू नका, मी तुम्हाला काही बोललोय का? तुमची यात काहीही चुकी नाही आहे. ज्याने चोरले ना त्याची चुकी आहे. तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतःला दोष देऊ नका. असं म्हटल्यावरती मुक्ता म्हणते, पण हा माझा हलगर्जीपणा होता ना. किती काही झालं तरी मी चोर जो आणि खरा आहे ना त्याला शोधल्याशिवाय गप्प बसणार नाही. असं म्हटल्यावरती मग आता इकडे मुक्ता विचार करते, नाही, मला ह्या सगळ्याचा शोध घ्यायलाच पाहिजे. तेवढ्यातच स्वाती आता मुक्ताची भेट घेते. मुक्ताची भेट घेऊन स्वाती म्हणते, मुक्ता, मी तुला एक गोष्ट सांगू का? या सगळ्यामध्ये मी जी गोष्ट पाहिली ना त्या गोष्टीवरून मला जी गोष्ट समजली ती म्हणजे बहुतेक पैसे लकीने घेतलेत. लकी तुमच्या इकडे गेला होता रूममध्ये. ज्या वेळेला बाहेर आला त्यावेळेला त्याच्या हातात एक पैशांचं मोठं पुडगं होतं आणि ते खाली पडलं होतं. त्यावरती मुक्ता आता विचार करते, नाही, मला लकीसोबत बोललंच पाहिजे. नक्की या सगळ्यामध्ये लकीला काय प्रॉब्लेम होता, असं का घडलं? मग मुक्ता लकीच्या कपाटात येते. लकीच्या कपाटात आल्यावरती तिला आता एक डुप्लिकेट चावी दिसते. ही चावी तर तिजोरीची आहे आणि ती पण डुप्लिकेट चावी. मुक्ता ॲक्च्युली पैसे बघायला आली असते की लकीने जर पैसे घेतले असतील तर कपाटात ठेवले असतील, म्हणून ती ते पैसे पाहायला आलेली असते. पण या सगळ्यामध्ये तिला काही ते पैसे दिसत नाहीत. पैशांच्या ऐवजी तिला दिसते ती म्हणजे चावी. चावी दिसल्यावरती इकडे आता मुक्ता विचार करते, नाही, कितीही काही झालं तरी या सगळ्यामध्ये ही चावी याच्याकडे आलीच कशी? मला काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे या सगळ्यामध्ये जर का लकीकडे ही चावी आले तर लकीने नक्कीच पैसे घेतलेले आहेत. कारण लकीच्या शिवाय दुसरं कोणाकडे चावी नसताना पैसे काढणं ही खूप कठीण गोष्ट आहे. असं म्हटल्यावरती आता मुक्ताला विचारच पडतो की कुणाला विचारावं, काय विचारावं. त्याच वेळेला मुक्ता डायरेक्ट आता कोणताही आडपडदा न ठेवता इकडे आता मुक्ता विचार करते की मी डायरेक्ट लकीलाच ही गोष्ट विचारते. म्हणजे किती काही झालं तरी आडपडदा न ठेवता लकीशीच बोललं की बरं, असा विचार करत आता मुक्ता लकीशी बोलते. लकीशी ज्या वेळेला ती बोलायला येते त्यावेळेला लकी अस्वस्थ असतो. मुक्ता तिकडे येते आणि लकी, काय झाले? या सगळ्यामध्ये तू इतका अस्वस्थ का आहेस? मला माहिती आहे तू पैसे चोरले नाहीस. लकी म्हणतो, नाही मुक्ता वहिनी, मीच पैसे चोरलेत. यावरती मुक्ता सांगते, का? काय झाले? यावरती लकी घडलेला सगळा प्रताप सांगायला लागतो. लकी सांगायला लागतो की मला सावनीने या सगळ्या प्रकारामध्ये अडकवलेलं आहे. सावनी मला म्हटली आणि मी अडकलो. मुक्ता म्हणते, पण तू सावनीच्या ह्याला भुललास तरी कसा? त्यावरती मग मात्र लकी सांगायला लागतो, वहिनी, माझ्याकडून ना खूप मोठी चूक घडली. कदाचित मी आरतीचं बाळ नाकारल्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये माझ्याकडून ही चूक घडलेली आहे. यावरती मुक्ता म्हणते, काय बोललास तू? आरतीचं बाळ नाकारलं? ही गोष्ट कशी काय? यावरती मग घडलेली गोष्ट आता इकडे लकी सांगतो, मी आरतीचं बाळ नाकारलं त्यामुळे मला या सगळ्यामध्ये ही शिक्षा मिळालेली आहे. मुक्ता म्हणते, कसली शिक्षा? लकी, कोड्यात बोलू नकोस. मला कळत नाही आहे की तू कशाबद्दल बोलतोयस, कुणाबद्दल बोलतोयस. मग लकी घडलेला प्रकार सांगतो. मला ना, मी कधीच बाप बनू शकत नाही हे मला सांगण्यात आलं आणि हे मला ज्या वेळेला सांगण्यात आलं त्याच वेळेला मुक्ताबाईंनी मला तिने आता डॉक्टर सुचवल्यावरती तिने त्या डॉक्टरांकडे मला पाठवलं. त्या डॉक्टरांकडे पाठवल्यावरती मी ज्या वेळेला गेलो त्यावेळेला या सगळ्यामध्ये मला आता खूप मोठं हे सांगितलं की तुला 10 लाख रुपये पाहिजेत. मी 10 लाख रुपये घेऊन गेलो. मी डॉक्टरांना 10 लाख दिले. 10 लाख दिल्यावरती डॉक्टर मला म्हटले की तुम्ही बाहेर बसा. बाहेर बसल्यावरती मी तुम्हाला बोलवतो. तुमची टर्न आली की मी तुम्हाला बोलवेन आणि या सगळ्यामध्ये आपण ऑपरेशन करूया. आणि त्यानंतर जे OTमध्ये गेले ना डॉक्टर, ते डॉक्टर बाहेर आलेच नाहीत. मुक्ताबाईंनी, मला समजलं नाही डॉक्टर कुठे गेले. मी बराच वेळ बाहेर वाट पाहिली पण ते निघून गेले होते. सावनीचे डॉक्टर फ्रॉड होते आणि तो फ्रॉड निघून गेला. मी सावनीला विचारलं सुद्धा. त्यावरती सावनी आता मला म्हणायला लागली
की मला नाही माहिती ते डॉक्टर फ्रॉड होते, तू कोणाकडे गेला होतास ते सुद्धा माहीत नाही आहे आणि त्यामुळे मी पूर्णपणे या सगळ्यामध्ये अडकलेलो आहे. असं म्हटल्यावर आता इकडे मुक्ता घरच्या सगळ्यांच्या समोर येते आणि तुम्ही कुणीही आता इकडे कुणीही त्याला काही बोलायचं नाही आहे आणि त्यामुळे मी जे सांगते ते ऐका. लकीवरती कुणी चिडणार नाही असं म्हटल्यावरती मुक्ता घडलेला सगळा प्रकार सांगते. मुक्ताने प्रकार सांगल्यावरती इंद्राला जबरदस्त धक्का बसतो. काय काय हे सगळं घडतंय माझ्या पोरासोबत, लकीसोबत काय घडतंय असं म्हणत इंद्रा आता चिडते आणि हे सगळं सावनीने केलं. तिला महत्त्वाचा धक्का बसतो तो म्हणजे की एकतर लकी बाप बनू शकत नाही आणि दुसरा धक्का तिला बसतो ते म्हणजे या सगळ्यामध्ये आता सावनीने त्याची फसवणूक केली. मग मात्र आता मुक्ता खूप मोठा प्लॅन करते आणि आता मुक्ता सावनीला बोलवते. सावनीला बोलवल्यावरती मुक्ता सांगते लकीनेच पैसे चोरलेले आहेत सावनी आणि लकी हा चोर सापडलेला आहे. लकी नावाचा चोर सापडल्यामुळे आता तुझ्यावरती आम्ही जे काही आरोप केले ना ते सगळे आरोप खोटे आहेत आणि आता लकी आपोआप पकडला जाणार आहे. कारण काय माहिती का सावनी, या सगळ्यामध्ये मी ते पेपर आहेत ना, म्हणजे जे काही मी बंडल बनवले होते ना त्याच्यावरती सगळ्यावरती सिरीज नंबर मी लिहून ठेवले होते आणि ते सिरीज नंबर माझ्याकडे आहेत. म्हणजे ज्या वेळेला आता लकीने ज्या माणसाला पैसे दिलेत ना त्या माणूस तो पैसे खर्च करेल आणि पोलिसांकडे ते कळवण्यात येईल. पोलिसांना कळवल्यावरती मग या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस त्या माणसाला आपसूक पकडतील आणि आता त्या माणसाचा पर्दाफाश होईल. त्यामुळे आता काही काळजी करण्याचं कारण नाही आणि तुला हे सांगायचं कारण म्हणजे आम्ही तुझ्यावरती संशय घेतला होता ना तर तो संशय चुकीचा आहे हे मला समजलेलं आहे. हे समजल्यामुळे मी आता तुला या सगळ्यामध्ये सॉरी म्हणते. आता खरा चोर पोलीसच पकडतील, पोलीस खरा चोर पकडून आणतील आणि आता त्या खऱ्या चोराचा पर्दाफाश होईल. त्यामुळे सावनी तू काही घाबरू नकोस कारण तू काही केलेलंच नाही आहेस. तू काही केलंच नाहीस तर तुला घाबरायची काय गरज असं म्हणत आता इकडे मुक्ता सावनीला बोलते जेणेकरून सावनीचा या सगळ्यावरती विश्वास बसावा की मुक्ता खरंच बोलती आहे आणि आपल्यावरती विश्वास. पण इकडे आता सावनी घाबरते आणि त्या डॉक्टरला म्हणजेच त्या फ्रॉड डॉक्टरला कॉल करते आणि त्या डॉक्टरला सांगते ते 10 लाख रुपयाचं काय केलंस. आता तो डॉक्टर सांगतो हे बघा माझे 50,000 तुम्ही मला देणार होतात ते 50,000 काढून मी तुमचे पैसे तुम्हाला देतो. सावनी म्हणते एक गोष्ट लक्षात घे, ते 50,000 जर तू खर्च केलेस ना तर तू अडकला जाशील. यावरती तो आता ॲक्टर म्हणतो तुम्ही तर मला फसवलंत, मग तुम्ही मला 50,000 द्यायचे आता कबूल केलं होतं आणि आत्ता जर का तुम्ही 50,000 देत नाहीत तर मी तुमच्यावरतीच फ्रॉडची केस टाकेन. सावनी म्हणते गप्प, या सगळ्यामध्ये हे बघ मला अडकवणारी अजून व्यक्ती जन्माला नाही आलेली आहे. त्यामुळे तू एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर का मला अडकवण्याचा प्रयत्न केलास तर तुझे मी हाल करेन. त्यामुळे मला अडकवण्याचा काडी मात्र प्रयत्न करू नकोस. त्यासाठी तुला आता दुसरा जन्म घ्यावा लागेल असं म्हणत सावनी या सगळ्यामध्ये आता मात्र त्याला चांगलीच बडबडते आणि आता तिकडून निघून येते. पण सावनीला माहिती असते की आता आपल्याला या सगळ्यात पण लकीच वाचवू शकतो. मग सावनी लकीकडे येते आणि हे बघ तुला मी मदत करायला तयार आहे. लकी म्हणतो तुझ्या मदतीची मला गरज नाही आहे. तू मला या सगळ्यामध्ये फसवलंस ना, मला फसवून तू या सगळ्यामध्ये मला अडकवलंस. आता तुझ्या मदतीची मला काडी मात्र गरज नाही आहे. सावनी तुझा खेळ संपलेला आहे असं म्हटल्यावरती आता इकडे सावनी म्हणते मी काय केलं. यावरती आता लकी सांगतो तू काय केलंस ना हे तुझ्याच भाषेत मी तुला सांगणार आहे. सावनी म्हणते हे बघ मी तुला एक अजूनही चान्स देऊ शकते. मी तुला एक गोष्ट सांगते की या सगळ्यामध्ये तू आत्ताच्या आत्ता माझी मदत करायची. हे पैसे आहेत ना हा ट्रॅकर लावलेला आहे. हे जर पैसे या ट्रॅकरमुळे जर का आता समजले तर मात्र माझं काही खरं नाही. त्यामुळे आत्ता हे पैसे सध्या आपल्याला दाबून ठेवावे लागतील. तुला पण थोडेसे पैसे देते आणि माझे पैसे थोडे. यावरती आता मुक्ताने लावलेल्या ट्रॅपमध्ये बरोबर सावनी अडकलेली असते आणि लकी हे बोलत असतो. बाहेरून सगळेजण आता ते ऐकत असतात आणि त्याच वेळेला इकडे सगळ्यात महत्त्वाची साक्ष ठरते ती म्हणजे आदित्य. आणि त्याच वेळेला इकडे आता सगळेजण सावनीवरती अटॅक करतात आणि सावनीला म्हणतात तुला रंगेहात पकडलं गेलेलं आहे. यावरती सावनी स्वतःला डिफेंड करण्याचा प्रयत्न करते आणि सावनी सांगायला लागते मला पकडण्यासारखं मी काही केलेलंच नाही आहे. तुम्ही मला कोणत्या बेसवरती पकडाल. यावरती आता मात्र तिकडे आदित्य येतो आणि मी पाहिलेलं आहे
मी मम्माला पाहिलेलं आहे की मम्माने या सगळ्यामध्ये आता पैसे चोरलेले आहेत आणि ते पैसे चोरून आमच्या गादीच्या खाली ठेवलेत. एक दिवस ती पैसे बाहेर घेऊन गेली होती, दुसऱ्या दिवशी ती पैसे घेऊन आली होती. हे सगळं मी पाहिलेलं आहे. असं म्हटल्यावरती इकडे आता सगळा पर्दाफाश होतो आणि नालायक सावनीला स्वतःच्याच मुलांनी सगळ्यांच्या समोर आता मात्र उघडकीला सगळं आणलेलं असतं आणि त्यामुळे आता इकडे सावनी पूर्णपणे या जाळात अडकलेली असते आणि स्वतःच्याच मुलाच्यामुळे सावनीचा पर्दाफाश झालेला